नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे जो काही सर्व स्पर्धा परीक्षेसाठी या ठिकाणी हमखास विचारला जाणार आहे. या ठिकाणी महत्त्वाचा टॉपिक म्हणजे या ठिकाणी मराठी व्याकरण या विषया या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी कोणतीही स्पर्धा परीक्षा एमपीएससी घ्या, तलाठी घ्या, सरळ सेवा भरती घ्या किंवा इतर स्पर्धा शालेय स्पर्धा परीक्षेला या ठिकाणी एमपीएस असो, एनएमएस असो किंवा त्या 4थी, 5वी, 7वी स्कॉलरशिप्स असो, इतर सर्व स्पर्धेविषयी विचारला जाणारा विषय म्हणजे या ठिकाणी मराठी व्याकरण या ठिकाणी तुम्हाला विचारले जाते. त्याच्यामध्ये आज आपण या ठिकाणी समास आणि त्याचे प्रकार या ठिकाणी हे महत्त्वाचे टॉपिक या ठिकाणी आज पाहणार आहोत. ते संपूर्ण स्पष्टीकरण सहित या ठिकाणी असणार आहे. त्याचे प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप या ठिकाणी पुढे पाहणार आहोत की तुमच्या ठिकाणी पूर्ण कॉन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होतील या ठिकाणी. तर चला या ठिकाणी बघू आपण. बघा, समास म्हणजे काय ठिकाणी बघा. समास समास म्हणजे या ठिकाणी काय, सम प्लस आस. कुठला? सम प्लस आस या शब्दापासून समास हा शब्द तयार झाला असेल त्या ठिकाणी. म्हणून काय होतं, दोन किंवा अधिक शब्द एकत्र येण्याची क्रिया म्हणजे या ठिकाणी काय असतं, तुमचं समास असतं. लक्षात घ्या, असं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारले जाते. लक्षात घ्या. तर विग्रह बघू शकता तुम्ही या ठिकाणी. समास फोड कशी होती आपण पाहिलं. सॉरी, विग्रह बघू शकता. कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे काय असं तुमचं विग्रह या ठिकाणी असतं. लक्षात, विग्रहावर सुद्धा ते ठिकाणी व्याख्या तुम्हाला विचारली जाते या ठिकाणी. सामासिक शब्द बघू शकता. शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द असे म्हणतात. त्यास काय म्हणतात? सामासिक शब्द असे म्हणतात. तर याच्यावरती कशा प्रकारे प्रश्न येतात त्या ठिकाणी पुढे पाहू. या ठिकाणी बघा तुम्ही, खाली दिलेल्या विधानातून बरोबर असणाऱ्या विधानाचा योग्य पर्याय लिहा. बघा, कुठल्या ठिकाणी बघा समासावर या ठिकाणी विचारलाय. समास म्हणजे काय, दोन किंवा अधिक शब्द एकत्र येण्याची क्रिया म्हणजे कुठल्या ठिकाणी समास आहे. लक्षात घ्या, हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. अजून सुद्धा या ठिकाणी पाहू शकतो मी प्रश्न. कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण, याच्यावर सुद्धा ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलाय. म्हणजेच विग्रह हे तुमचं करेक्ट उत्तर या ठिकाणी असेल. लक्षात घ्या ठिकाणी. तर या ठिकाणी समास आपण पाहिला तर त्याच्या ठिकाणी काय करू, पुढील प्रकार आपण या ठिकाणी पाहू. लक्षात घ्या ठिकाणी. बा, समासाचे मुख्य चार प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? समासाचे मुख्य चार प्रकार पडतात. त्यात कुठला आहे? अविभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि कुठला? बहुव्रीही समास. त्याचे अविभाव समास म्हणजे बघा ठिकाणी, अविभाव समास मध्ये पहिले पद या ठिकाणी महत्वाचे असते. दुसरे पद या ठिकाणी किती काय असते? तत्पुरुष समास म्हणजे दुसरे पद महत्वाचे असते. दोन समासमध्ये या ठिकाणी दोन्ही पद या ठिकाणी महत्वाचे असतात. आणि बहुव्रीही समासामध्ये या ठिकाणी बघा शकतो मी की दोन्ही पदे महत्वाची नसून या ठिकाणी काय होतं, तिसऱ्याच अर्थाचा बोध होत असतो. त्यालाच काय म्हणतात? या ठिकाणी बहुव्रीही समास म्हणतात. तुम्हाला या ठिकाणी मुख्य चार प्रकार हे सुद्धा फॅक्ट डाटा तुम्हाला पाठ करून या ठिकाणी गरजेचं आहे. का डायरेक्ट तुम्हाला किती समासाचे प्रकार आहेत असाही प्रश्न विचारला जातो. खालपैकी कुठला प्रकार नसेल तर समासचा ते सुद्धा, त्यामुळे चारही प्रकार आहेत लक्षात ठेवणे गरजेचं आहे. पुढे प्रश्न आपण पाहू. बरं ठिकाणी इथे एक प्रश्न आहे बघा. समासाचे मुख्य प्रकार किती किती आहेत प्रकार? या ठिकाणी चार असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जातो. लक्षात घ्या. ब समास म्हणजे बघू शकतो मी अजून पुढं. अविभाव समास म्हणजे पहिले प्रधान, तत्पुरुष समास म्हणजे दुसरे पद प्रधान असते. दोन समास म्हणजे दोन्ही पदे महत्वाचे असतात. बहुव्रीही समास मध्ये एकही पद प्रधान नसून म्हणजे मुख्य नसून या ठिकाणी तिसऱ्याच अर्थाचा ठिकाणी बोध होत असतो. त्याच्यावर बघा अजून जोड्या सुद्धा असं कधी कधी विचारलं जातं बघा ठिकाणी. आपण वेगवेगळे एक्झाम मधून या ठिकाणी घेतलेले आहेत. तरी बघा, अविभाव समास म्हणजे काय असते? पहिले पद प्रधान असते. पहिले पद प्रधान असते. तत्पुरुष समास, तत्पुरुष समास मध्ये या ठिकाणी काय असते? दुसरा शब्द प्रधान असतो. काय असतो? दुसरा शब्द या ठिकाणी काय प्रधान असतो. दोन समास मध्ये दोन्ही शब्द काय असतात? त्याच्यामध्ये प्रधान असतात. आणि बहुव्रीही समास मध्ये या ठिकाणी काय असतो? तिसऱ्या अर्थाचा या ठिकाणी बोध होत असतो. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे कुठलं एक नंबर या ठिकाणी उत्तर तुमचं करेक्ट असेल या ठिकाणी. नेक्स्ट बघू शकता. पहिला आपण पाहिला होता या ठिकाणी कुठला? अविभाव समास मध्ये या ठिकाणी आपण बघू. लक्षात घ्या ठिकाणी. बघ, अविभाव समास मध्ये बघू शकतो मी या ठिकाणी. अविभाव समास ज्या सामासिक शब्दातील पहिले पद महत्वाचे असून बहुधा ते अव्ययी असते. सर्वात महत्वाचं काय, त्या ठिकाणी पहिले पद महत्वाचे असते आणि या सामासिक शब्दाचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो. सर्वात महत्वाचं काय, ठिकाणी या सामासिक शब्दाचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो, तेव्हा त्यास अविभाव समास असे म्हटले जाते. त्यामध्ये लक्षात घ्या ठिकाणी महत्वाचं काय, पहिले पद प्रमुख आणि काय क्रियाविशेषणासारखा ठिकाणी काय वापर त्याचा केला जातो. हे गोष्टी आपल्यासाठी महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये लक्षात द्या ठिकाणी काही फारसे अरबी शब्द सुद्धा या ठिकाणी सुरुवातीला येऊन तुमचे सामासिक शब्द या ठिकाणी काय होतात, म्हणजे अविभाव समास या ठिकाणी तुमचे काय होतात, तयार होतात. लक्षात द्या ठिकाणी. म्हणजे कुठलं आलं? दर, नंतर कुठलं आलं? गैर, नंतर कुठलं आलं? बे, नंतर कुठलं आलं? बिन, नंतर अशा प्रकारचे शब्द किंवा आ यथा प्रती कुठले लागतात? आ, नंतर कुठले लागतात? यथा,
नंतर कुठे लागतात प्रति, अशा प्रकारचे शब्द सुद्धा या ठिकाणी जोडून त्याला या ठिकाणी काय होतात, अविभाव समास या ठिकाणी तयार होतात. आणि अजून म्हटलं तर लक्षात घ्या, ओकारांत शब्द असतात. कुठले शब्द तुम्हाला पाहायला मिळतील? ओकारांत शब्द सुद्धा या ठिकाणी अविभाव समास म्हणून तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. लक्षात घ्या या ठिकाणी. पुढे आपण याच्यावरती तरी बघू शकता, उदाहरण म्हणून बघा, दररोज, नंतर पदोपदी, घरोघरी, प्रतिशन, या यथा प्रतिमधला सांगतो प्रतिशन तयार होतो. दारोदार, अशा प्रकारचे. नंतर प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षी, दर मजल म्हणजे प्रत्येक मजल्याला, जागोजाग प्रत्येक जागी, असं शब्द तयार होतात. पावलो पावली म्हणजे प्रत्येक पावली, हा रमेश, अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी अविभाव समास म्हणून तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. लक्षात घ्या. आता याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या ठिकाणी आपण काय करू, थोडक्यात पुढे पाहू. बरं, पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासास कोणता समास म्हणतात? कोणते समास म्हणतात? त्या ठिकाणी अविभाव समास या ठिकाणी म्हणतात. लक्षात घ्या. तत्पुरुष समासला दुसरी पद असते. लक्षात घ्या. दोन्ही पदे आणि बहुरीमध्ये दोन्ही मधून महत्वाचे नसून तिसऱ्याचा या ठिकाणी बोध होत असतो. पुढे बघू शकता तुम्ही या ठिकाणी, आता सुद्धा आलेत बघा, लाईटीने शब्द दिले त्याच्यामध्ये बघा, दररोज, दररोज शब्द दिलाय, गावगाव, पदोपदी, पदोपदी मध्ये ओकारांत राहिले. लक्षात, कुठले ओकारांत? तुम्हाला हे शब्द समास कोणत्या प्रकारे हे विचारले, कुठले आले? अविभाव समास तुमच्या ठिकाणी काय करेक्ट उत्तर या ठिकाणी असेल. लक्षात या ठिकाणी. तर पुढे बघा, अजून या ठिकाणी बघा, खालीलपैकी अविभाव समासाचे उदाहरण कोणते आहे? लक्षात, अविभाव समासाचे उदाहरण कोणते आहे? आता सांगितलं तुम्ही, आ यथा प्रति येतं. लक्षात, आ यथा प्रति, त्यामधला आ म्हणून या ठिकाणी तुम्हाला विचारलं. लक्षात, कुठला आलं? आमरण म्हणजे मरेपर्यंत, असे शब्द तुमचे तयार होतात. लक्षात, इतर शब्द तुमचे त्याच्यामध्ये अविभाव समासामध्ये येत नाहीत. लक्षात घ्या. हे तुमच्या सरावान गोष्टी तुमच्या ठिकाणी काय करेक्ट होते जाते. त्यामुळे चांगल्या प्रकारे सराव या ठिकाणी, जुन्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा तयार करताना या ठिकाणी जुन्या प्रश्नाचं तुम्हाला या ठिकाणी सराव, चांगलं प्रॅक्टिस या ठिकाणी करणे गरजेचे आहे. लक्षात घ्या. ठिकाणी बाहेर पुढचा प्रश्न बघू शकता, आजन्म. नेक्स्ट प्रश्न काय तुमच्या ठिकाणी, आजन्म, आमरण, यथा, हे शब्द डाड्या समासाचे आहेत. लक्षात घ्या. ठिकाणी कुठल्या समास येतात? अविभाव समास. आपण आताच पाहिलं त्या समासामध्ये अविभाव समासामध्ये अविभाव समास मध्ये तुमच्या ठिकाणी या गोष्टी येतील. लक्षात घ्या. कुठलं आन्सर असेल? अविभाव समास उत्तर तुमच्या ठिकाणी असेल. नेक्स्ट बघू शकता, खाली शब्दाचा समास ओळखा. खाली शब्दाचा समास या ठिकाणी ओळखा. कुठला असेल? रास्तो रास्ती, रस्तो रस्ती, म्हणजे या ठिकाणी ओकारांत आलेला आहे. कुठला ओकारांत आलेला आहे? तर ते कुठला असेल तुमचं करेक्ट? अविभाव समास या ठिकाणी तुमचं असेल. लक्षात घ्या. ठिकाणी कुठला असेल उत्तर? अविभाव समास तुमच्या ठिकाणी काय करेक्ट उत्तर असेल. लक्षात घ्या. ठिकाणी तर बघा, नेक्स्ट जे टॉपिक आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघू, तत्पुरुष समास तुमच्या नंतर कुठला असतात तुमचे त्याचे प्रश्न आहेत का, दोन समास त्यांचे इतर प्रकार आहेत, इतर वैकल्पिक समास, दोन समास, तुमचा बहुरी समास या ठिकाणी 4 प्रकार पडतात, विभक्ती, नत्र, सह, प्रादी, अशा प्रकारे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये या ठिकाणी काय करू, आपण पाहू. आणि तत्पुरुष समास या ठिकाणी दुसरी पद महत्वाची, त्यातच त्याचे 7 प्रकार पडतात. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी पाहू. चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट मध्ये नक्की सांगा. थँक्यू.